नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. रविवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी मराठा मंदिर बेळगाव येथे सीमा भागातील युवा समिती सैनिकांची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान 1 नोव्हेंबर हा सूतक दिन, काळा दिन म्हणून कसा पाळावा यासाठी रूपरेषा ठरवण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक शिवाजी मंडोळकर हे होते. यावेळी अनेकांनी आपले विचार मांडले. या बैठकीला खास करून निपाणी युवा समितीचे पदाधिकारी व सांगली येथील युवकांनी सहभाग घेतला होता. सांगलीसह निपाणी येथेही काळा दिन गांभीर्याने पाळण्यात येईल अशी ग्वाही या युवकांनी दिली. खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांनी पुढील काळामध्ये युवकांनी भव्य प्रमाणात सहभाग घ्यावा, सर्वांनी गांभीर्याने मूक सायकल फेरीमध्ये गांभीर्याने भाग घेत काळा दिन यशस्वी करण्याचे आवाहन केले. या बैठकीला पियुष हवळ, निपाणी युवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, सुनील किरळे, कपिल बेलवळे, रमेश कुंभार, तात्यासाहेब कांबळे, तर सांगलीहून रविकिरण विश्वनाथ काशीद, सूरज दरेकर, किरण काकडे, प्रशांत मयेकर, अभिनंदन पाटील, प्रथमेश मगदूम आदी उपस्थित होते. यांच्यासह बेळगावातील समितीचे सर्व कार्यकर्ते या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य गल्ली, शहापूर, बेळगाव येथील लोकमान्य श्रीराम मंदिरात काळ्या दिनानिमित्त जनजागृती बैठक पार पडली. येत्या 1 नोव्हेंबर रोजी सीमा भागातील बहुसंख्य मराठी जनतेने महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित मूक सायकल फेरीमध्ये हिरिरीने भाग घेत महाराष्ट्रात जाण्याची आपली तळमळ केंद्र सरकारला दाखवून देण्यासाठी तसेच शहापूर भागामध्ये काळा दिन गांभीर्याने पाळण्याचा यावेळी निर्धार व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा अध्यक्ष अंकुश केसरकर, नेताजी जाधव, सुधा भातकांडे, महादेव पाटील, उमेश कुऱ्हाळकर, सागर पाटील यांच्यासह बहुसंख्येने समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. हिंदू धर्मामध्ये गायीला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं गेलं आहे. दिवाळीची खरी सुरुवात ही गायीची पूजा करून म्हणजेच वसुबारस या सणापासून होते. हा दिवस गायी आणि वासरांची पूजा करण्यासाठी समर्पित आहे. हा सण पवित्र प्राण्यांबद्दल कृतज्ञतेचे प्रतीक आहे. समुद्र मंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केलं जातं अशी आख्यायिका आहे. या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. घरासमोर सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. आज बेळगाव शहर आणि परिसरातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला. चंदगड मतदारसंघातून दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी आज सोमवारी दिनांक 28 रोजी दुपारी 12 वाजता दौलत कारखाना स्थळावरून रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शनाने चंदगड तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी हजारो कार्यकर्ते, शेतकरी, कामगार, वाहतूकदार व हितचिंतकांनी मोठी उपस्थिती लावली होती. मानसिंग खोराटे यांनी सध्या चंदगड मतदारसंघात सुरुवातीपासूनच वेगवेगळे जनसंवाद मेळावे घेतले. गणपती उत्सवादरम्यान तब्बल 170 पेक्षा जास्त गणेश मंडळांना भेटी देऊन आजतागायत जवळपास 160 पेक्षा जास्त गावांमध्ये जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यांनी मतदारसंघातील गावनगाव पिंजून काढल्यानं त्यांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळतोय. आज अर्ज भरतेवेळी शक्ती प्रदर्शनाप्रसंगी हजारोंच्या संख्येने सामील झालेल्या समर्थकांमुळे विरोधकांना धडकी भरली आहे. खोराटे यांनी चंदगड मतदारसंघाच्या सर्वांगीण शाश्वत विकासाचं धोरण ठेवून आपला प्रचार सुरू केलाय. चंदगडचा बंद पडलेला दौलत कारखाना पुन्हा सुरू करण्याचं धाडस त्यांनी दाखवलं आहे. गेल्या 5 वर्षांपासून तो सुरळीत चालवून टॉप 5 कारखान्यांमध्ये पोहोचवल्याने त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्यात. त्यांनीही याच मुद्द्यावर चंदगड मतदारसंघातील चंदगड, आजरा, गडहिंग्लजसह संपूर्ण मतदारसंघाच्या विकासाचं व्हिजन घेऊन निवडणुकीला ते सामोरे जात आहेत. नोव्हेंबरच्या मध्यापासून फ्लाय 91 एअरलाइन्स बेळगावकरांच्या सेवेत दाखल होत असून गोवा, हुबळी आणि हैदराबादशी जोडणारी विमानसेवा सुरू होणार आहे. हा नवीन मार्गविस्तार डीजीसीए वेबसाईटवरील हिवाळी वेळापत्रकात अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आला आहे.
स्टार एअरची मुंबई, जयपूर, अहमदाबाद, तिरुपती, नागपूरपर्यंतची उड्डाणे, त्याचप्रमाणे इंडिगोची हैदराबाद, बेंगलोर तसेच दिल्लीपर्यंतची सुद्धा उड्डाणे देखील सुरू राहतील. त्यामुळे बेळगावकरांना याचा फायदा मिळणार आहे. दरम्यान बेळगाव बेंगलोर उपयुक्त इंडिगो 6E7285 7286 ही विमान सेवा कोणत्याही कारणास्तव बंद करू नये याकडे विमानोड्डाण राज्यमंत्री नायडू यांनी लक्ष द्यावे अशी जोरदार मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे. सर्व प्रकारच्या फर्निचर करता बेळगावातील एक उत्तम ठिकाण रॉयल फर्निचर यांच्याकडे भरपूर नवनवीन डिझाईन आणि रंगामध्ये सोफा सेट, सोफा कम बेड, डायनिंग टेबल, ऑफिस टेबल, चेअर्स, झुला, टीपॉय, आराम खुर्च्या, पलंग इत्यादी सागवान, शीशम अशा उत्तम प्रकारच्या लाकडापासून तयार तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार बनवून मिळतात. दिवाळीनिमित्त डिस्काउंट आणि आकर्षक गिफ्टचा लाभ घेण्यासाठी त्वरा करा आणि आजच संपर्क साधा. रॉयल फर्निचर, 7th डे चर्च शेजारी, ICICI बँकेसमोर, बॉक्साईड रोड, बेळगाव. मोबाईल क्रमांक 8073093766 आणि 9448340678. सादर आहे लोकमान्य मोदक निवेश योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.50% परतावा, तेही फक्त 21 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-2124-050. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसने आम्ही सत्तेत आल्यास भाजपा सरकारने पारित केलेले 3 कृषी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांना स्थैर्य व इतर सर्व समस्यांचे तात्काळ निवारण करण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले होते. यामुळे कर्नाटकातील शेतकऱ्यांनी काँग्रेसला सत्तेवर बसवले. मात्र आजपर्यंत काँग्रेसने सत्तेत आल्यापासून कोणतेच आश्वासन पूर्ण न केल्याने गाजराची पुंगी दाखवल्याप्रमाणे शेतकरी बंडाची तयारी करत आहेत. त्यासाठी बेळगावमध्ये कर्नाटक राज्य रयत संघटना, हरित सेनेचे अध्यक्ष कोडिहळ्ळी चंद्रशेखर यांनी कन्नड साहित्य भवन येथील पत्रकारांसमोर शेतकऱ्यांना मारक ठरणारे 3 कृषी कायदे त्वरित मागे घ्यावेत, ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, विद्युत खात्याचे खाजगीकरण थांबवत त्यांच्या शेतापर्यंत वीज द्यावी, अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीतून बेकायदेशीररित्या सुरू असलेला हलगा मत्स्य बायपास रद्द करावा, ऊसाला योग्य भाव द्यावा यासह इतर समस्या दूर कराव्यात. त्या पूर्ण न केल्यास येत्या हिवाळी अधिवेशनात सुवर्ण सौधसमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा सज्जड इशारा शेतकऱ्यांनी दिला. खडेबाजार शहापूर येथील मुख्य रस्त्यावरील जलवाहिनीला लागलेल्या गळतीची नगरसेवक रवी साळुंखे यांनी गांभीर्याने दखल घेत युद्ध पातळीवर गळती दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ केला आहे. गेल्या 4-5 दिवसांपूर्वी खडेबाजार शहापूर मुख्य रस्त्यावरील जलवाहिनीला गळती लागून लाखो लिटर पाणी वाया जात होतं. ही बाब स्थानिक नागरिकांनी नगरसेवक रवी साळुंखे यांच्या कानावर घातली. त्यानुसार नगरसेवक रवी साळुंखे यांनी L&T अधिकाऱ्यांकडे जलवाहिनीला लागलेली गळती ताबडतोब थांबवण्याची विनंती केली. याची दखल घेऊन आज सोमवारपासून गळती दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी नगरसेवक रवी साळुंखे यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले. नुकत्याच घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय प्रतिभा कारंजी स्पर्धामध्ये म शिक्षण मंडळ संचलित कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी यश मिळवलं आहे. यात श्रुतिका वाटपकर हिने संस्कृत पाठांतरमध्ये प्रथम क्रमांक, तर लक्ष्मी गुरव हिने मराठी भाषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलाय. रेणुका असोगेकर हिने रांगोळी स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले. या विद्यार्थिनींना मुख्याध्यापक SM कदम व संध्या बेंचेकर शारीरिक शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले. पतीने दिलेला तलाक बनावट आहे असं पत्नीचं म्हणणं असेल तर अशा तलाकच्या वैधतेसंदर्भात न्यायालयाचा निर्णयच प्रमाण मानला जाईल असा महत्त्वपूर्ण निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिलाय. तसेच न्यायालयाने या प्रकरणात शर्यत मंडळाने दिलेले तलाक प्रमाणपत्र बेकायदेशीर ठरवलं आहे. मुस्लिम पती जर दुसरा विवाह करत असेल तर तो त्याच्या पहिल्या पत्नीला त्याच्या समवेत राहण्याची सक्ती करू शकत नाही. मुस्लिम पतीला एकाहून अधिक विवाह करण्याची मुभा मुस्लिम व्यक्तिगत कायद्यानुसार देण्यात आली असली तरी दुसरा विवाह केल्यानंतर पहिल्या पत्नीला मानसिक त्रास होतो. त्यामुळे ती घरगुती हिंसाचार कायद्याचा आधार घेऊन पती विरोधात न्यायालयीन कारवाई करू शकते.
तसेच पतीच्या दुसऱ्या विवाहाला तिची संमती नसेल तर तिला पतीपासून विभक्त राहण्याचा आणि पतीकडून पोटगी घेण्याचा अधिकार आहे, असेही न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी त्यांच्या महत्त्वपूर्ण निर्णयपत्रामध्ये स्पष्ट केलं आहे. सहकारी क्षेत्रामुळे शेतकरी सुखी, समाधानी आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्यासाठी वाव होता, पण अलीकडच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणामुळे सहकार क्षेत्र धोक्यात येण्याची भीती वाढली आहे, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष रमेश कत्ती यांनी केले. ते हुक्केर येथे आयोजित केलेल्या सहकार क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी युनियनचे अध्यक्ष बसगोडा पाटील हे होते. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे. मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. खडकलाट येथील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या अप्पण्णावर मठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. यामुळे या मार्गावरून भाविकांना आणि शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे. त्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींनी याकडे ताबडतोब लक्ष देऊन या मार्गावर येणारे पाणी व्यवस्थितरित्या निचरा करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी भाविक आणि शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. मोकाट कुत्रे आणि जनावरांची संख्या निपाणी शहरात वाढली आहे. याचा नागरिकांना मोठा त्रास होत असतानाही नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केलं आहे. तरी या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी निपाणी नगरपालिकेसमोर सोमवारी जरार खान पठाण यांनी 1 दिवसीय आंदोलन केले. त्याला नागरिकांनीही पाठिंबा दिला. निपाणीमध्ये मोकाट जनावरांच्या दहशतीमुळे मोठा त्रास होत आहे. यापैकी काही जनावरांनी नागरिकांवर हल्ले केले आहेत. यात एका महिलेचा मृत्यूही झालाय. लहान मुलांवर हल्ले करणे, दुचाकीस्वारांचा पाठलाग करणे असे प्रकार वारंवार घडतायत. या गंभीर प्रकाराकडे निपाणी नगरपालिका प्रशासन डोळेझाक करत असल्याने पठाण यांनी सोमवारी नगरपालिकेसमोर आंदोलन केले. जैनापूर तालुका चिकोडी येथील अरिहंत शुगर कारखान्याचे 2024-25 सालामध्ये 4 लाख टन ऊस गाळपाचे ध्येय असून शेतकऱ्यांच्या सहकार्याने व विश्वासाने हे उद्दिष्ट पूर्ण करण्याची हमी आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी लवकरच योजना राबवण्याचा विचार सुरू आहे. गेली 6 वर्षे केवळ शेतकऱ्यांनी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाला पात्र ठरत या भागातील इतर कारखान्याच्या बरोबरीने शेतकऱ्यांना योग्य दर दिला आहे. यंदाही सरकारच्या घोषणेप्रमाणे ऊसाला दर दिला जाणार असल्याची माहिती युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली. सुमारे 75 वर्षांपूर्वी राज्यात देशाची भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर बेंगळूर येथे विधानसभा निर्माण करण्यात आली. त्यावर राष्ट्रचिन्ह असलं तरी त्याखाली देवनागरी लिपीतील सत्यमेव जयतेचा उल्लेख नसल्यानं या राष्ट्रचिन्हाचा अवमान होत आहे. तसेच बेळगाव येथेही सुवर्णसौध बांधण्यात आलं असून त्याच्यावरही राष्ट्रचिन्हाखाली सत्यमेव जयते हे बोधवाक्य लिहिण्यात आलं नसल्याबद्दल मूळचे गळतगा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बुर्गे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळालंय. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सरकाराधीन कार्यदर्शींनी राष्ट्रचिन्हाखाली बोधवाक्य घालण्यासाठी 30 दिवसांची मुदत मागितली आहे. जम्मू काश्मीरच्या अखनूर भागामध्ये भारतीय सैनिकांनी 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. या दहशतवाद्यांनी सोमवारी सकाळी भारतीय सैनिकांच्या रुग्णवाहिकेवर गोळीबार केला होता. मात्र या हल्ल्यामध्ये कोणतीही हानी झाली नव्हती. या हल्ल्यानंतर या भागाची नाकेबंदी करण्यात आली होती आणि सैनिकांनी हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेण्यास प्रारंभ केला होता. हल्ला करून लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यात आलं आणि त्यांना शरण येण्याचं आवाहनही करण्यात आलं होतं. मात्र दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास प्रारंभ केल्याने सैनिकांनीही चोख प्रत्युत्तर देत 3 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. दहशतवाद्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भट्टल भागामध्ये हा हल्ला केला होता. नंतर या भागापासून काही अंतरावर सैनिक आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. देशभरात डिजिटल अरेस्टची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. लोकांना खोट्या प्रकरणात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळणारी टोळी सध्या चांगली सक्रिय झाली आहे. या पार्श्वभूमीवर ऐन सणासुदीमध्ये लोकांची फसवणूक होऊ नये यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने अलर्ट जारी केलाय. या अलर्टमध्ये गृह मंत्रालयाने आपल्याला प्राप्त होणारे मेल आणि अन्य संदेशांबाबत दक्ष राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
संशयास्पद वाटणाऱ्या मेल, लिंक किंवा SMS-ना रिप्लाय न देण्याची सूचनाही देशवासियांना करण्यात आली आहे. आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.